करूया सुरुवात. हो हो चालेल. नमस्कार. सुरुवातीचा श्लोक घेते. नमो आदिबोधात्मरूपा परेशा, नमो हंस नारायणा निर्जरेशा, नमो ब्रह्मदेवा वसिष्ठा श्रीरामा, नमो मारुती रामदासाभिरामा. जय जय रघुवीर समर्थ. आपल्या दासबोध चिंतनिका अभ्यास वर्गात सगळ्यांचं स्वागत करते. 6व्या दशकातल्या वेदांतावर आधारित असलेल्या समासांचा आपला अभ्यास सुरू आहे. त्यातल्या पुढच्या म्हणजे माया ब्रह्म निरूपण या 5व्या समास, हा 5वा समास. माया आणि ब्रह्म यांचा एकमेकांशी काय आणि कसा संबंध आहे याविषयी या समासामध्ये समर्थांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे. दोन्हीचा तुलनात्मक अभ्यास. तुलना खरं तर होऊच शकत नाही, कारण पूर्णपणे दोन वेगवेगळ्या टोकांवर असलेल्या या दोन गोष्टी. पण आपल्याला माहीत असलेल्याच परिमाणांचा वापर करून न समजणारी गोष्ट जाणण्यासाठी आपल्याला तीच परिमाणं वापरावी लागतात. आणि त्यामुळे माया अशी आहे, अशी आहे, तसं ब्रह्म तत्व नाही, असं नाही करावं लागतं. काट्याने काटा काढावा तसा समर्थ मायेचाच आधार घेऊन माये पलीकडचं हे तत्व समजावून देतात. व्यवहारात आपण अपरोक्ष हा शब्द अध्यात्मातल्या अपरोक्षच्या अगदी विरुद्ध अर्थाने वापरतो. तीच गल्लत माया आणि परब्रह्माच्या बाबतीतही आपली होते. जे आहे ते नाही आणि जे नाही ते आहे. पण हाच तिढा सोडवण्यासाठी या समासाची खूप मोलाची मदत होते. याविषयीचं चिंतन आज आपल्या पुढे मांडणार आहेत श्रीयुत कपिल कुलकर्णी. आज चिंतन मांडणारे दोघं पती पत्नी आहेत, कपिल कुलकर्णी आणि मृणाल कुलकर्णी. श्रीयुत कपिल कुलकर्णी आणि मृणालताई दोघेही डॉक्टर काकांचे अनुग्रहित आहेत आणि दोघेही शिक्षण क्षेत्रात काम करतात. श्रीयुत कपिल हे कॉलेजमध्ये तर मृणालताई या शाळेत शिकवतात. कपिल हे RSS चे खंदे कार्यकर्ते आहेत. शिवाय दोघेही समर्थ संप्रदायाच्या प्रचार आणि प्रसारात देखील कार्यरत असतात. मुलुंड येथील पादुका दौऱ्यात त्या दोघांचाही सक्रिय पुढाकार असतो. मी श्रीयुत कपिल कुलकर्णींना विनंती करते की त्यांनी आपलं चिंतन सादर करावं. नमस्कार. आवाज येतोय माझा? हो येतोय. येतोय. सद्गुरू परमपूज्य डॉक्टर काकांना साष्टांग नमस्कार करतो. समर्थांना साष्टांग नमस्कार करतो. आपल्या अभ्यास वर्गाच्या दोन्ही आचार्यांना वंदन करतो आणि सहअध्यायींना सप्रेम अभिवादन करतो. आजचा माझ्या चिंतनाचा विषय आहे माया ब्रह्म निरूपण. हा समास चिंतनासाठी आहे. गेल्या 2 आठवड्यापासून आपण देवशोधन दशकाचा अभ्यास करतोय आणि या दशकातून श्री समर्थांनी आपल्याला खऱ्या देवाची ओळख, त्याचे स्वरूप याबद्दलचं सविस्तर निरूपण केलेलं आहे. मागील 2 समासातून आपण मायेची उत्पत्ती व परब्रह्माचं निरूपण समजावून घेतलंय. आगा जे झालेची नाही त्याची वार्ता पुससी काय, म्हणजे जे निर्माणच झालं नाहीये अशा मायेमुळे भासमान झालेल्या जगाबद्दल विचारण्यात काय अर्थ आहे असं समर्थ सांगत असतात. पण ते सांगत असताना पुढे समर्थ हेही सांगतात की आधी मिथ्या उभारावे, मग ते ओळखून सांडावे, पुढे सत्य ते स्वभावे अंतरी बाणे. म्हणजे काय तर काय मिथ्या आहे याची उभारणी केल्याशिवाय, म्हणजे ते जाणल्याशिवाय जे सत्य आहे, जी सत्य वस्तू म्हणजे जी ब्रह्मवस्तू आहे त्याचं ज्ञान आपल्याला होणं शक्य नाही. मिथ्यत्व जाणल्याशिवाय आपल्याला मूळ स्वरूपाचं म्हणजे एकमेव अद्वितीय असलेल्या अशा ब्रह्मरूपाचं ज्ञान होणं अशक्य आहे. कारण जे आहे ते जर आपल्याला जाणून घ्यायचं असेल तर ते कसं नाहीये हे समजून घेणंही महत्वाचं असतं. ब्रह्म सत्यम जगन मिथ्या
जीवो ब्रह्मैव नापरः. ब्रह्म सत्य आहे, जग मिथ्या आहे. जीव आणि ब्रह्म हे एकच आहेत. हा वेदांताचा मूलभूत सिद्धांत आहे. ब्रह्म हे एकमेव अद्वितीय आहे. ते सर्वत्र ओतप्रोत भरून राहिलंय. हे जरी खरं असलं तरी मायेचं स्वरूप जाणून घेतल्याशिवाय तिचे जे अधिष्ठान स्वरूप आहे, जे माझेही मूळ स्वरूप आहे, ते कळणारच नाही. कोणत्या ना कोणत्या कारणाने आपल्यातला प्रत्येक जण हा या मायेक जगामध्ये अडकलेला आहे. त्यामुळे त्या मायेचे स्वरूप काय आहे, तिची व्याप्ती किती आहे, हे समजून घेतल्याशिवाय, त्या मायेचा निराश केल्याशिवाय मूळ स्वरूपाचे म्हणजे ब्रह्माचे ज्ञान होणे शक्य नाही. देहादी जगत जे इंद्रियांना भासतं, दिसतं, अनुभवाला येतं, ते सत्य नसूनही सत्य वाटतं. तर मूळ ब्रह्मस्वरूप हे यापैकी काही नसल्याने किंवा त्या प्रकारे जाणवत नसल्याने अस्तित्व असूनही त्याबद्दल आपल्याला उदासीनता असते. वास्तविक अस्तित्वात नसूनही केवळ अनंत नाम आणि रूप धारण केल्यामुळे ती माया आपल्याला खरी वाटते आणि सर्व व्यापक चैतन्य म्हणजे परब्रह्म याचं खरं ज्ञान आपल्याला होत नाही. एकोहम बहुश्याम या स्फुरणाने ब्रह्मावर उठलेला तरंग म्हणजे माया, कल्पना किंवा असत्य जी नाही ती ते तत्व म्हणजे माया. जिला अस्तित्वच नाही तिला माया म्हणतात. माया ही प्रवाह रूपाने नित्य आहे आणि ब्रह्म सर्वांना व्यापूनही व्यापक आहे. मुळात माया ही ब्रह्म समजण्यासाठी आणि विश्वाची व्यवस्था लावण्यासाठी म्हणून शास्त्राने बसवून दिलेली घडी आहे. माया अनादी आहे, शांत आहे, म्हणजे तिला सुरुवात आहे आणि मायेला शेवटही आहे. पण ब्रह्म हे अनादी, अनंत, अपार आहे. ते सर्वत्र सदा सम अशा प्रमाणात असतं. जी येते, टिकते, जाते ती म्हणजे माया. ज्याप्रमाणे जादूगाराचा जेव्हा आपण खेळ बघत असतो त्यावेळेला तो जे काही करामती दाखवत असतो त्या करामती ह्या निव्वळ हातचलाखी आहे हे जोपर्यंत आपल्याला समजत नाही तोपर्यंत आपल्याला तो सगळा खेळ खरा वाटत असतो. पण जेव्हा कळतं की ही निव्वळ हातचलाखी आहे त्यावेळेला आपण त्या जादूगाराच्या सगळ्या प्रयोगाकडे फक्त गंमत म्हणून बघत राहतो. तसंच जोपर्यंत आपल्याला मायेचं स्वरूप कळत नाही तोपर्यंत आपण या माईक विश्वात रमतो. पण एकदा का तिचं खरं स्वरूप कळलं आणि तिच्या अधिष्ठान रूपाचे म्हणजे ब्रह्माचे ज्ञान झाले की आपली वृत्ती स्थिर होते. माया ब्रह्म ओळखावे तयास अध्यात्म म्हणावे. आणि हाच निश्चय मनावर बिंबवण्याच्या उद्देशाने म्हणून समर्थांनी दासबोधामध्ये माया आणि ब्रह्माच्या निरूपणाचे समास पुन्हा पुन्हा सांगितले. आता दासबोधातला हा जो आपला माया ब्रह्म निरूपणाचा समास आहे त्याच्या अनुषंगाने आपण माया आणि ब्रह्म या दोन्हींचा विचार करूया. माया जगाची निर्मिती सांगण्यासाठी सत्व, रज, तमक गुणांनी युक्त म्हणजे सगुण मानली जाते. तर ब्रह्म हे निर्गुण आहे. माया ही संपूर्ण सृष्टीमध्ये व्यापून आहे तरी मर्यादित आहे. पण ब्रह्म हे व्यापक आणि अमर्याद आहे. माया साकार आहे, तिला विविध आकार आहेत, पण ब्रह्म हे निराकार आहे. माया चंचल आहे, अस्थिर आहे, अनिश्चित स्वरूपाची असून ती गतिशील आहे. तर ब्रह्म हे शुद्ध, निर्मळ आणि स्थिर आहे. माया ही इंद्रियांना गोचर म्हणजे इंद्रियांना भासणारी, जाणवणारी आहे. तर ब्रह्म हे यापैकी काही नाही, म्हणजे ब्रह्म भासत वा जाणवत नाही, ते इंद्रिय गोचर नाही. ब्रह्म इंद्रियांना न कळणारे
मनाला न कळणारी स्वसंवेद्य असं तत्व आहे. मायेचा निराश करता येतो. कल्पांत झाल्यानंतर माया निवृत्त होते. आता माया निवृत्त होते म्हणजे काय, तर ती तिच्या मूळ स्वरूपात ब्रह्मस्वरूपात लीन होते. ब्रह्म मात्र असतची असे म्हणजे नित्यसिद्ध आहे. मायेपासून निर्माण होणाऱ्या पदार्थांना उत्पत्ती, स्थिती आणि लय आहे. म्हणजे माया तीनही अवस्थांमध्ये प्रगट होते. तीनही काळांच्या सुद्धा तिला भान असतं. पण ब्रह्म मात्र अवस्थातीत, काळातीत आहे. माईक पदार्थांबद्दल अज्ञानी जीवाला अविद्येमुळे ममत्व वाटू लागतं. पण ज्ञानी माणसाला ब्रह्माचं खरं स्वरूप समजल्यामुळे ब्रह्माचे सत्यत्व कळते, पटते आणि मायेचे मिथ्यत्वही पटते. माईक पदार्थ हे नाशिवंत, तर ब्रह्म हे अविनाशी आहे. पंचमहाभूतांची निर्मिती, त्रिगुणांची निर्मिती ही मायेपासून झाली आहे. आणि या सगळ्यांचं अधिष्ठान काय आहे, तर ते ब्रह्म आहे. आणि ब्रह्म कसं आहे, तर ते गुणातीत आहे. माया ही स्वाश्रया म्हणजे स्वच्या म्हणजेच ब्रह्माच्याच आश्रयावर राहू शकते. माया विकारी म्हणजे सतत बदल होणारी आहे. पण ब्रह्म मात्र निर्विकारी आहे. ब्रह्मांडातील प्रत्येक कार्य आणि कर्तृत्व हे मायेमुळे घडतं. पण ब्रह्मावर कोणत्याही कार्याचा परिणाम होत नसल्यामुळे त्याला अक्रिय असं म्हणतात. पंचमहाभूतांच्या एकमेकातील मिश्रणामुळे मायेची विविध रूप, छटा आपल्याला अनुभवायला येतात. पण ब्रह्म मात्र अरूप, एकमेव अद्वितीय असे. माया नामरूपाने प्रगट होते. देहादी जगत सत्य आहे ते केवळ मायेच्यामुळेच आपल्याला वाटतं. पण मूळ स्वरूपाच्या अज्ञानामुळे ब्रह्माबद्दल आपल्याला उदासीनता असते. माया अर्थी पारब्रह्मासी नाही, म्हणजे मायेला आरंभ आणि अंत आहे. ब्रह्म सदा सर्वत्र सारख्या प्रमाणात स्थिर आहे. ते आहे, आहे आणि आहेच. त्यामुळे ते अनादी आहे, अनंत आहे. माया स्थूल सावयव आहे, तर ब्रह्म हे सूक्ष्म निरवयव आहे. माया ही स्थूल असल्यामुळे वृत्ती ज्ञानाचा विषय आहे. मायेचे अंतःकरण वृत्तीला ज्ञान होते. पण ब्रह्म हे स्वतः ज्ञानरूप असल्याने ब्रह्माचे ज्ञान होत नाही. ब्रह्माचा अनुभव घेण्यासाठी स्थिर, शुद्ध, अंतर्मुख आणि सूक्ष्म बुद्धी होणे आवश्यक असतं. माया ही ज्ञान निवर्त्य आहे. म्हणजे ज्या क्षणी आपल्याला कळतं की अमुक एक पदार्थ हा माईक आहे, त्यावेळेला माया संपते. पूर्व पक्षाच्या मतानुसार जर जग सत असेल तर माया सुद्धा सत असली पाहिजे. पण वेदांत शास्त्र सांगतं की केवळ ब्रह्म सत्य असून जग मिथ्या, माईक आहे. जे जे माईक आहे, मिथ्या आहे, त्यांना त्रिकालाचे बंधन असतं. मात्र ब्रह्मतत्व हे जग उत्पन्न होण्यापूर्वी, जग असताना व जगाच्या विनाशानंतरही आहे तसेच राहणार आहे. जेव्हा काही नव्हते तेव्हाही अखंड, शुद्ध, निर्मल ब्रह्मतत्व होतेच. सत एव सौम्य इदम अग्रे आसीत, हे श्रुती प्रमाण हेच सांगतं. माया ही सतासत विलक्षण अनिर्वचनीय आहे. म्हणजे काय, आता ते पाहूया आपण. सत म्हणजे जे तिन्ही काळात अनुभवाला येतात ते. माया कायम टिकणारी नाही. जोपर्यंत तिची प्रतीती येते तोपर्यंत ती भासते, त्यामुळे ती सत नाही. असत म्हणजे ज्याला अस्तित्व नसते ते. उदाहरणार्थ सशाचे शिंग, वांजेचा पुत्र, त्यांना काही अस्तित्व नाहीये. पण माईक पदार्थ दिसतात, त्यापासून सुख दुःख होतात, त्यामुळे ती असत नाही. म्हणजे सत असत लक्षणांशी ती जुळत नाही, त्यापासून ती विलक्षण आहे. अज्ञानाने तिला आहे तर ज्ञानाने ती नाही असं म्हणता येतं. यासाठी एका विशिष्ट लक्षणाने तिचे वर्णन शक्य नाही, म्हणून तिला अनिर्वचनीय असेही म्हणतात.
ब्रह्माचं असं कोणतंच लक्षण सांगता येत नाही किंवा त्याचं कोणत्या लक्षणाने वर्णन करता येत नाही. त्याचे न इति न इति म्हणजे ब्रह्म असं नाही असं नाही असे सांगून श्रुती वर्णन करते. मन आणि वाणी हे ब्रह्मापर्यंत पोहोचू शकत नाहीत. यतो वाचा निवर्तन्ते अप्राप्य मनसासह असं श्रुती वचन आहे. ब्रह्म हे सच्चित आनंद रूप तत्व आहे. कारण मायेप्रमाणे ब्रह्माचे असणे हे कोणावर कशावर तरी अवलंबून नाही. उत्पन्न होऊन असणे, उत्पन्न होऊन अनुभवास येणे म्हणजे भातित्व. उत्पन्न होऊन आनंददायी वाटणे असणे म्हणजे प्रियत्व. हे मायेचे गुण आहेत. ते कशावर तरी अवलंबून असतात. पण उत्पन्न होता असणे म्हणजे सत, उत्पन्न न होता ज्ञानरूपाने असणे म्हणजे चित, उत्पन्न न होता आनंद रूपाने असणे म्हणजे आनंद. हे ब्रह्माचे स्वरूप कशावरही व कोणत्याही गोष्टीवर अवलंबून नसल्याने ब्रह्म हे सच्चिदानंद घन आहे. मायेच्या नामरूपी विस्ताराने मूळ तत्व ब्रह्म हे झाकोळले गेले. पण संत ज्ञानी हे मात्र अस्ति भाती प्रिय यामागील केवळ एकमेव अद्वितीय असलेले ते सच्चित आनंदरूप ब्रह्मच जाणतात. ज्याप्रमाणे हंस हा विवेकाने दूध आणि पाणी एकत्र केले असताना त्यातील दूध आणि पाणी वेगळे करतो, त्याचप्रमाणे ज्ञानी संत विवेकाने या संसारातील मायेचा बाध करण्यायोग्य असलेल्या वस्तूंचा, माईक गोष्टींचा त्याग करतात आणि त्यामागील ब्रह्मसत्व जाणतात. समर्थ म्हणतात त्याप्रमाणे महाद्वार ओलांडावे मग देवदर्शन घ्यावे, तैसे दृश्य हे सांडावे जाणोनिया. जर आपल्याला आपलं मूळ स्वरूप असलेला ब्रह्म जाणून घ्यायचा असेल तर आधी आपल्याला या मायेचा बाध करणं आवश्यक आहे. ज्याप्रमाणे देवळात गेल्यानंतर देवळाचा जो मुख्य दरवाजा असतो ज्याला महाद्वार म्हणतात, ते ओलांडून गेल्याशिवाय मुख्य देवाचं दर्शन होत नाही. त्याचप्रमाणे जर खऱ्या देवाचा म्हणजे ब्रह्माचा जर आपल्याला स्वरूप जाणून घ्यायचं असेल तर त्यासाठी आपल्याला मायेचा निराश, मायेचा बाध, या देहादी जगताचा बाध करणं आवश्यक आहे. त्यामुळे श्रीगुरूंच्या कृपेने या माईक विश्वाचे मिथ्यत्व आणि सच्चिदानंदचे सत्यत्व विवेकाने दृढ होण्यासाठी आवश्यक असलेली साधना, अभ्यास आपल्या सर्वांकडून घडो अशी श्री समर्थांच्या चरणी आणि श्री गुरूंच्या चरणी प्रार्थना करतो आणि चिंतनाला विराम देतो. जय जय रघुवीर समर्थ. खूप छान झालं कपिल चिंतन तुमचं. मायेचं स्वरूप कसं गोंधळात टाकणारं आहे हे तुम्ही छान समजावून सांगितलं आणि त्याचा निराश करण्यासाठी आपल्याला ज्ञानी संतांची मदत लागणार आहे, सद्गुरूंची गरज आहे हे समर्थ परत परत सांगतातच. तेही तुम्ही शेवटी परत छान सांगितलं. जादूगाराच्या खेळासारखं खरंच आपण या मायेच्या सृष्टीमध्ये आपल्या जगतात रमतो, पण ते जादूचे खेळ आहेत आणि ती हातचलाखी आहे हे कळण्यासाठी मात्र आपल्याला या आपल्या जगतामध्ये सद्गुरूंचीच गरज लागणार आहे. कारण ज्ञानी माणसालाच ब्रह्माचं सत्यत्व कळतं आणि पटतं आणि त्यामागच्या मायेच्या मागच्या अधिष्ठानाची खरी ओळख त्यांनाच होते. तुम्ही ते छान सगळं समजावून सांगितलं. अस्ति भाती प्रिय आणि त्याच्या मागचं सच्चित आनंद रूप हेही सगळं छान समजावून सांगितलं. धन्यवाद. आजचा आता दुसरा समाज जो आहे तो सृष्टी कथन. मायेबद्दलच्याच गोंधळाला शिष्यांच्या मनात अनेक शंका असतातच, आपल्या मनातही त्या असतातच. त्या शंकांना उत्तर देत देतच समर्थ त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग समजावून देतात. आत्मारामात समर्थांनी यासाठी चक्रव्यूहाचं उदाहरण दिलंय. आत कसं जायचं आणि त्वरेनी आणि चपळतेनी बाहेर कसं पडायचं
हे वीराला ठाऊक असेल तरच तो चक्रव्यूह भेदू शकतो. मायेतून सुटका करून घ्यायची तर असंच करावं लागतं. प्रथम मायेत गुंतून जावे आणि तिच्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करावा. यश जरी लगेच आलं नाही तरी या प्रयत्नातूनच मायेचा निराश करण्याची युक्ती कळून येईल. डॉक्टर काका म्हणतात तसं शास्त्र समजून घेतल्याने या प्रयत्नांना यश येण्याची शक्यता वाढत जाईल. या समासाचं निरूपण करण्यासाठी मी मृणालताईंना आमंत्रित करते. मृणालताई. धन्यवाद आरतीताई. माझा आवाज येतोय? हो, येतोय. दशक 6 समास 6वा सृष्टिकथन. सर्वप्रथम परमपूज्य डॉक्टर काकांना साष्टांग नमस्कार. समर्थांना साष्टांग नमस्कार. आपल्या दोन्ही आचार्यांना वंदन करते. सर्व सहपाठींना अभिवादन करते. मी चालू करते माझं. मागील समासात म्हणजेच माया ब्रह्म निरूपण या समासात ब्रह्म व माया ही दोन्ही तत्वे एकमेकांच्या अत्यंत विरुद्ध आहेत असे आपण पाहिले. ब्रह्म व माया यांचे वर्णन ऐकताना अथवा वाचताना एक गोष्ट ध्यानात येते की सृष्टीमध्ये 3 गुण व बुद्धी यांची अत्यंत विविधता वाट्याला आलेली माणसे आहेत. याचे कारण असे आहे की परमार्थात माणसांचे 2 प्रकार पडतात, ते म्हणजे ज्ञानी व अज्ञानी. आपले डॉक्टर काका नेहमी गमतीत सांगतात की परमार्थाचे प्रकार हे सवडीचा परमार्थ, आवडीचा परमार्थ, गोडीचा परमार्थ व नडीचा असे आहेत. तर असो, तर ज्ञानी पुरुष आत्मज्ञानी असतात आणि अज्ञानी पुरुष मायाज्ञानी असतात. आत्मज्ञानी पुरुषास ब्रह्म साक्षात अनुभवायला येते तर अज्ञानी पुरुषांना माया खरी सत्य वाटते. दृश्य रूप असलेले हे जग, ही सृष्टी अज्ञानी लोकांना कितीही खरी वाटली तरी तसे नाही. ब्रह्मास त्याचा स्पर्श होत नाही. ब्रह्म हे अनादी, अनंत, अपरिवर्तनीय, निर्विकार, निराकार, निर्गुण व अद्वैत आहे. तर ह्या समासात जगत मिथ्या आहे हे मत पुन्हा एकदा मांडले आहे. ज्ञानी पुरुषांना हे जग ब्रह्मस्वरूप, परमात्मा स्वरूप दिसते, तर अज्ञानी पुरुषांना दृश्य स्वरूपात दिसते. म्हणून या समासात समर्थांना सांगायचे आहे की अज्ञानी माणसाने सत्याचा अनुभव हाताशी धरून ज्ञानी पुरुषाच्या मदतीने व विवेकाने ज्ञानी व्हावे असा उपदेश ते या समासात आपल्याला करतात. या समासात समर्थांनी परमार्थदृष्ट्या काही मूलभूत प्रश्न उपस्थित केले आहेत व परस्परांना छेद देणारी वचने विचारांसाठी समोर ठेवली आहेत. हा वरवर वाटणारा विरोध साधन मार्ग स्पष्ट करून दाखवण्यासाठी सांगितला. सगळ्यात मुख्य म्हणजे याचे रूपांतर वादविवादात न करता संवादात करून या सर्वांचा हेतू हे जे ब्रह्मज्ञान आहे ते प्राप्त करून घ्यावे. श्रोता अत्यंत आदराने सद्गुरूंना आपल्या शंका व प्रश्न विचारतात. त्याने विचारलेला पहिला प्रश्न असा आहे की अनादि ब्रह्म सृष्टी रचनेपूर्वीपासून आहे, तेव्हा ती सृष्टी मुळीच नव्हती. मग आता जी सृष्टी दिसते ती सत्य आहे की काल्पनिक? या प्रश्नावर शास्त्रवक्ते ब्रह्मज्ञ सद्गुरू म्हणतात, जीवभूतः सनातनः. गीतेतला 15वा अध्याय. या सृष्टीतील जीवात्मा माझा सनातन अंश आहे. या भगवत वचनामुळे सृष्टी सत्य आहे असे म्हणावे लागते. त्याचबरोबर जे दिसते ते नष्ट होते असा न्याय असल्यामुळे सृष्टी त्रिकाला बाधित सत्य नाही असेही म्हणावे लागते. तर श्रोत्याने त्याला पूरक असा प्रश्न विचारला की जीवरूपाने प्रकट होणारे सनातन ब्रह्म जर सत्य असेल तर जीव व सृष्टी दोन्ही सत्य असले पाहिजेत. या प्रश्नावर शास्त्र आणि संत जो निर्णय करतात तो आता पाहूया. सुरुवातीलाच आपण पाहिल्याप्रमाणे काही ज्ञानी व काही अज्ञानी असतात, म्हणून अशा प्रश्नांचे समाधानकारक उत्तर देणे फार कठीण असते. ते असे म्हणतात की ब्रह्म सत्य आहे व जीव आणि सृष्टी अनिर्वचनीय आहेत. म्हणजेच काय, तर जिथे निश्चित मांडणी करता येत नाही ते अनिर्वचनीय. अनिर्वचनीय शब्दाचा अर्थ सत असत विलक्षण असा आहे. सच्च्या लक्षणांशी जे जुळत नाही ते सत विलक्षण, असत्य लक्षणांशी जे जुळत नाही ते असत विलक्षण. आता मायेला सत म्हणावे तर ब्रह्मज्ञान होत नाही तोपर्यंतच ती सत्य वाटते, आणि तिला असत म्हणावे तर तिचे आविष्कार
जगत रूपाने दिसतात म्हणजे तिचे स्वरूप निश्चितपणे सांगता येत नाही. जे सत असत विलक्षण म्हणजे अनिर्वचनीय असते त्यालाच मिथ्या असे म्हणतात. म्हणून जगामध्ये जे ज्ञानी असतात त्यांना सृष्टी सत्य वाटते व जे सत्य वाटते व जे ज्ञानी असतात त्यांना मिथ्या वाटते. म्हणून या बाबतीत एकमत होत नाही. यानंतर श्रोत्याने तिसरा प्रश्न विचारला आहे की जर जगत मिथ्या आहे, देह मिथ्या आहे, तर स्नानसंध्या गुरुसेवा तीर्थाटन करीत का फिरायचे? तर या प्रश्नाचे उत्तर समर्थ संस्कृत श्लोकाद्वारे देतात. निरनिराळ्या तीर्थस्थानी पवित्र ज्ञानीजनांचे समुदाय असतात आणि त्या समुदायांमध्ये प्रत्यक्ष तत्वज्ञानाची चर्चा चालते. त्यातून आत्मतत्वाचा आत्मस्वरूपाचा निश्चय होत जातो आणि ह्या निश्चयातून आत्मरूप शिवाचा अनुभव येतो. यासाठी सद्गुरू म्हणजे श्री गुरूंची ओळख पटवून घेऊन त्यांना शरण जाऊन त्यांचेकडून विवेक ज्ञानाने स्वतःचे समाधान करून घ्यावे. अशा श्री गुरूंच्या उपदेशाने ज्ञान झाल्यानंतर सृष्टी मिथ्या आहे असा निश्चय होतो. असे ज्ञान होण्यासाठी तीर्थस्थानी ज्ञानी माणसे भेटण्यासाठी तीर्थयात्रा व गुरुपूजा करावी. हे श्रोत्याला मान्य झाले नाही. तो पुन्हा वादाला उभा राहिला व म्हणतो, जीव माझा सनातन अंश आहे असे गीतेमध्ये सांगणाऱ्या श्रीकृष्णाला अज्ञानी कसे म्हणतोस? श्रोत्याला गीतेमध्ये भगवंतांनी सांगितलेला खरा अर्थ सद्गुरू उत्तर देताना सांगतात. यामध्ये परस्पर छेद देणारी 2 वचने आहेत. विभूती योगामध्ये सर्व वृक्षांमध्ये अश्वस्थ तो मी आहे असे म्हटले आहे. पण कृष्णरूप असलेला पिंपळ घाव घातला की तुटतो हे तर स्पष्ट दिसते. आणि तोच श्रीकृष्ण स्वतःच्या आत्मस्वरूपासंबंधी सांख्य योगात म्हणतो, नैनम छिंदती शस्त्राणी नैनम दहती पावक. अशा या विरोधी बोलण्यातले खरे कोणते? त्यांच्यात समन्वय करावयाचा तो कसा? याचा अर्थ सामान्य माणसाला उपासनेसाठी निसर्गातील काही पदार्थांचा उपयोग व्हावा हा याचा उद्देश आहे. शिवाय पिंपळाला दृश्यफळ नसते तसेच प्रपंचालाही दृश्यफळ नसते हे लक्षात येण्यासाठी पिंपळाची उपासना सांगितली आहे. तसे बघितले तर पिंपळही पंचमहाभूतांचा आहे. मात्र सर्व पदार्थात दडलेले चैतन्य ज्याप्रमाणे अच्छेद्य असते त्याचप्रमाणे अश्वस्थ वृक्षात दडलेले चैतन्य अच्छेद्यच आहे आणि हे गुरुमुखातून श्रवण केल्याशिवाय समजत नाही. एकूण काय तर देहबुद्धीतून निर्माण होणारे सर्व वाद व प्रश्न देहबुद्धीचा निराश झाल्याखेरीज मिटत नाहीत. असे वादविवाद टाळून श्री गुरूंशी संवाद साधावा. त्यामुळे ब्रह्मानंदाचा प्रत्यक्ष अनुभव येतो. 31व्या ओळीत समर्थ सांगतात की अध्यारोपाची भाषा असे सांगते की ब्रह्मवस्तूला एकोहम बहुस्या अशी स्फुरणात्मक कल्पना झाली. तर मूळ माया, गुणमाया, जडमाया या क्रमाने जगाचा विकास झाला आहे. आधी मूळ मायेतून गुणशोभिणी माया तयार झाली, गुणशोभिणीतून गुणमाया तयार झाली, गुणमायेतून जडमाया तयार झाली. अशा प्रकारे 4 टप्पे शास्त्रकारांनी सांगितले आहेत. तर जग कसं निर्माण झालं? तर पहिल्याने मूळ माया नावाचे तत्व निर्माण झालं. त्या तत्वामध्ये जे गुण असतात ते साम्यावस्थेत असतात, सुप्त असतात, शांत असतात. मग तिथून गुणांचा क्षोभ झाला, गुणक्षोभिणी अवस्था आली. गुणक्षोभिणी अवस्थेतून गुण व्यक्त झाले. गुणांपासून सगळी जड चेतनात्मक सृष्टी निर्माण झाली. हा क्रमाने नेणारा सृष्टीचा विकास आहे. यानंतर येते अष्टधा प्रकृती म्हणजेच पंचमहाभूते व 3 गुण एकत्र येऊन हे सर्व आपणा सर्वांना माहीतच आहे. पुढे 32 ते 45 या ओव्यांमध्ये अज्ञानावर आधारलेला देवाच्या कल्पना उपासकांना किती आडवाटेने घेऊन जातात ते सांगितले आहे. आपापल्या कल्पनेप्रमाणे देवांना आपण निर्माण केल्यानंतर ज्याने आपणास निर्माण केले आहे त्या देवाचे ज्ञान कधीच होत नाही. खऱ्या देवाची लक्षणे वेगळीच आहेत. ओवी क्रमांक 46 ते 54 या ओव्यांमध्ये दृश्य जगत मिथ्या कसे असते हे स्पष्ट केले आहे. मायेचा भ्रम निर्माण झाल्यामुळे पांचभौतिक सृष्टी सत्य वाटते. संतांचा अनुभव असा सांगतो की देव पंचमहाभूतांहून अत्यंत वेगळा आहे. पांचभौतिक सृष्टी मिथ्या असून तिचे अधिष्ठान देवरूप ब्रह्म सत्य आहे. अधिष्ठान आहे म्हणून अध्यस्त जग आहे. अधिष्ठान नसेल तर अध्यस्त जग नाही. म्हणजेच काय तर न इति असे म्हणून दृश्यसृष्टी मागे टाकणे व सह इति असे म्हणून दृश्यसृष्टी ब्रह्मरूप आहे असे म्हणणे.
हे सर्व सृष्टी मुळात मिथ्या असल्याने केवळ कल्पनेचे खेळ होत. ब्रह्मज्ञानासाठी दृश्य सृष्टीचा निराश व्हावा या हेतूने ज्या युक्ती वापरल्या जातात त्यातील अष्टसृष्टीची मांडणी ही एक युक्ती आहे, ती एक उपपत्ती आहे. दृश्य सृष्टी व त्यानिमित्ताने भासणारे अनेक भेद मावळून सहजतेने अद्वैताचा अनुभव यावा म्हणून अशा उपपत्ती सांगितल्या आहेत. ओवी क्रमांक 51 ते 53 मध्ये समर्थांनी सांगितलेल्या 8 सृष्टी कशा नाशिवंत आहेत ते पाहूया. तर पहिली येते कल्पना सृष्टी. तर कल्पना सृष्टी म्हणजे काय? तर जागृतीतील स्वप्नाला कल्पना सृष्टी म्हणतात, म्हणजेच मनोराज्यांचे जग. एवम सृष्टी मिथ्या जाणं हा निष्कर्ष स्पष्ट होण्यासाठी हा प्रयत्न आहे. शाब्दिक सृष्टी म्हणजेच वाङ्मयीन सृष्टी. मिथ्या सृष्टीचे नामरूपात्मक भान, शब्दबद्ध झालेले विचार, चर्चा, भूतभविष्य कथन इत्यादी थांबल्याशिवाय ब्रह्मज्ञान होत नाही, म्हणून आत्मा हा शब्दाचा विषय नाही. तिसरी येते प्रत्यक्ष सृष्टी. प्रमाद ज्ञानाचा विषय होणारी सृष्टी म्हणजे प्रत्यक्ष सृष्टी, म्हणजेच 5 ज्ञानेंद्रिय व मन यांच्याद्वारे कळणारी सृष्टी. तर ही उत्पत्ती कशी झाली आहे? तर आत्मा, आकाश, वायू, अग्नी, आप, पृथ्वी, औषधी, अन्न, पुरुष या क्रमाने पुरुषाची उत्पत्ती झालेली आहे. आधुनिक विज्ञानाच्या विश्वाच्या उत्पत्तीच्या प्रोटोप्लॅनेट थिअरीशी हा विचार जुळणारा आहे. पुरुषापासून उलट विचार करीत आत्म्यापाशी जाऊन स्थिर होण्याचा अभ्यास. चौथी येते चित्रलेप सृष्टी. पंचदशी या ग्रंथातील चित्रद्वीप प्रकरणातील श्लोकांवर समर्थांनी ही चित्रलेप सृष्टी आधारलेली आहे. कापडावर चित्र काढले असता त्यातील रंग जसे मूलतः कापडाचेच आहेत असा भ्रम होतो, त्याप्रमाणे ही जीवसृष्टी आत्म्याची आहे असा अज्ञानामुळे भ्रम होतो. येथे 4 अवस्था सांगितल्या आहेत. पहिली म्हणजे धूत म्हणजे मूळ वस्त्र, म्हणजे परमात्मा किंवा ब्रह्म. घट्टित म्हणजे खळ लावून घट्ट केलेले वस्त्र, म्हणजे इथे ईश्वर. तिसरं येतं लांछित. लांछित म्हणजे चित्रांच्या आपण जे चित्र काढतो त्याच्या आउटलाईन्स म्हणजे सूत्रात्मा. रंजित म्हणजे रंग भरलेले पूर्ण चित्र म्हणजे विराट. या कापडावर स्त्री किंवा झाडे अशी सजीव चित्रे रेखाटून रंगवलेली आहेत, पण ती हलत नाही. डोंगर, पाणी सारख्या निर्जीव गोष्टी काढून रंगवल्या आहेत. तर ह्या सगळ्या रंजित गोष्टींमध्ये आपण त्याच्या मागे जे धूत मूळ वस्त्र आहे ते विसरून जातो. हे जे आपल्याला दृश्य जगत दिसत आहे त्या सगळ्याच्या मागे शुद्ध ब्रह्म आहे, तिथे आपले लक्ष गेले पाहिजे. म्हणजेच ब्रह्मरूप वस्त्रावर ईश्वर, प्राण व सृष्टी अशा क्रमाने सृष्टीरूप चित्राचा भास होतो. पाचवी आहे स्वप्न सृष्टी. मनी वसे ते स्वप्नी दिसे या म्हणीच्या स्तरावर विज्ञानाला सुद्धा जिचे आकलन झाले नाही अशी सृष्टी. जागृती व स्वप्न या दोन्ही अवस्थांमध्ये आत्मज्ञानाचा अभाव आहे. गंधर्व सृष्टी. गंधर्व नगर ही केवळ दृष्टांतासाठी वापरली जाणारी कवी कल्पना आहे. ज्वरसृष्टी म्हणजेच आजारी रुग्णाची अवस्था ही एक भ्रमाची अवस्था आहे. दृष्टिबंधन याला आपण हिप्नॉटिझम असे देखील म्हणतो. प्रभावाखाली सापडलेली व्यक्ती प्रभावित करणाऱ्याला जे अपेक्षित आहे तेच करते. अशा प्रकारे 8ही सृष्टी नाशिवंत व काल्पनिक आहे व ब्रह्म फक्त सत्य आहे. म्हणून संतांचा असा अनुभव असतो की दृश्यसृष्टी नाशिवंत आहे. देवाची सद्गुण रूपे तशीच असली तरी निर्गुणाचा निश्चय होईपर्यंत सगुण भजन सोडू नये. निर्गुणाचे शब्दज्ञान झाल्यानंतर सगुण निरर्थक आहे असे वाटल्याने त्याची उपासना सोडून दिली तर निर्गुणाचा अनुभवही आलेला नसतो व सगुणाचा आधारही सुटलेला असतो. म्हणून संत व श्रीगुरूंच्या सहवासात सार निर्गुण व असार सगुण समजावून घेऊन साधन चतुष्टय संपन्न होऊन सगुणाच्या आधारे निर्गुण ब्रह्म मी आहे असा अनुभव घ्यावा. सगुण द्वैतात मोडत असले तरी ते शास्त्रीय किंवा संवादी द्वैत आहे असे पंचदशीकारांनी सांगितले आहे. एकूण लक्षात घ्यावे की सृष्टी मिथ्या आहे हे मनोमनी लक्षात ठेवून उपासनेसाठी सगुणाला सांभाळून ठेवावे. हे अनुभवी संतांनी जाणलेले वर्म आहे. याचेच अधिक स्पष्टीकरण पुढील समासात दिलेले आहे. धन्यवाद. मृणालताई, खूपच अभ्यासपूर्ण चिंतन झालं तुमचं.
बऱ्याच वेगवेगळ्या संकल्पना, अष्टसृष्टी, आपल्या सृष्टीची उत्पत्ती, मायेचा सगळा प्रवास कसा होतो ते छान समजावून सांगितलं. या पुढचं आता आपल्याला याविषयी अधिक प्रकाश टाकतील आपल्या दोन्ही आचार्य. मी सौ माधुरीताईंना विनंती करते की त्यांनी आपल्या चिंतनाला सुरुवात करावी. माधुरीताई. जय जय रघुवीर समर्थ. आवाज येतोय ना? हो, येतोय. श्री कपिल कुलकर्णी माया ब्रह्मनिरूपण आणि मृणाल कुलकर्णी सृष्टीकथन. अतिशय कठीण असलेले हे समास दोन्ही सुद्धा, पण दोघांनी पण अतिशय उत्तमरित्या मार्गदर्शन जे काही आहे किंबहुना त्याच्यावरचं निरूपण जे आहे ते अतिशय छान पद्धतीने केलेलं आहे. कपिल कुलकर्णींनी आता आरतीने म्हटलं तशाप्रमाणे जादूगाराचा दृष्टांत दिला किंवा महाद्वार ओलांडावे आणि मग देवदर्शन घ्यावे. तर हे महाद्वार म्हणजे काय वगैरे, म्हणजे या समासामध्ये या समासाच्या अनुषंगाने असलेला जो विचार आहे तो विचार अतिशय सुंदर पद्धतीने मांडलेला आहे. आणि म्हणून मग जे सगळं माईक आहे ते बाजूला सारावं आणि त्या माईकाच्या मागे असलेलं अधिष्ठान जे आहे त्याच्यावरती आपलं लक्ष केंद्रित करावं असा विचार पुन्हा 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 समर्थ जो काही आम्हाला सांगतायत. कारण तुमची आमची खासियत आहे. आणि ती कुठली खासियत आहे तर आम्ही दृश्यामध्ये एवढं रमतो आणि रंगतो, म्हणजे नामरूपामध्येच त्या ठिकाणी आमचं सगळं लक्ष जे काही आहे ते नामरूपाकडेच असतं. आणि त्या नामरूपाकडनं वास्तविक पाहता जोपर्यंत आपण त्याच्या मागे असलेल्या अधिष्ठानाकडे जात नाही तर तोपर्यंत खऱ्या अर्थाने आपल्याला ब्रह्मज्ञानाचा पुसटसा अनुभव सुद्धा जो काही आहे तो येऊ शकत नाही. आणि म्हणून सातत्याने समर्थांना हा संपूर्ण आता हे 4-5 दशक जे काही आहेत, जवळजवळ 5 पासून तर 10 पर्यंतचे सगळे दशक हे ब्रह्म आणि माया या संदर्भातले किंबहुना अनेक शंका आणि त्या शंकांवरचे उत्तर समर्थांनी स्वतःच कोणकोणत्या शंका शिष्याला असू शकतात किंवा शिष्य घेऊ शकतो असा अंदाज करून समर्थांनी स्वतःच त्या शंका मांडल्यात. आणि त्या शंकांचं उत्तर सुद्धा समर्थ स्वतःच देत आहेत की कुठली शंका येऊ शकते. आणि त्यामुळे पूर्वपक्षही समर्थच मांडतात आणि सिद्धांत जो काही आहे म्हणजे उत्तर पक्ष जो काही आहे तोही समर्थ सांगताना आपल्याला दिसतात. या संदर्भामध्ये अतिशय सुंदर असा विचार एकदा परमपूज्य डॉक्टर काकांनी म्हटला होता की जसं सकाळ उपाधी वेगळा, मी परमात्मा निराळा, जळी असोन नातळे जळा आकाश जैसे. ह्या 24व्या या माया ब्रह्म निरूपणामध्ये 24व्या ओळीमध्ये जे समर्थांनी म्हटलेलं आहे की जलाशयामध्ये सुद्धा आकाश व्यापून असतं पण त्यामुळे आकाश भिजत नाही. या संदर्भात एकदा मला आठवतं हे काकांनी म्हटलं होतं की गीता जेव्हा 9वा अध्याय चालला होता समजावून सांगणं काकांच्या गडावरती, आणि त्यावेळेस काका बोलता बोलता म्हणाले होते की उदाहरणार्थ जसं म्हणे मी धुक्यात आहे पण धुकं माझ्यात नाही. अतिशय छान की धुकं आपण पाहिलेलं आहे सगळ्यांनी पडलेलं. आणि जेव्हा मग धुक्यातनं मी जेव्हा जात असते तर त्यावेळेस म्हणजे मी धुक्यात आहे पण धुकं जे आहे ते माझ्यात नाही. हा जो काही विचार आहे ऐश्वर्य योगातला तर तो विचारच या ठिकाणी समर्थांनी सुद्धा आपल्याला सांगितलेला दिसतो की वास्तविक पाहता त्या याच्यामध्ये जलाशयामध्ये आकाश असतं पण आकाशात जलाशय नसतं. हा जसा विचार आहे म्हणजे किंबहुना आकाश त्या यांनी लिप्त होत नाही, भिजत नाही. आणि याच्यासाठीच गोंदवलेकर महाराजांनी सुद्धा एकदा कोण बाबासाहेब बेलसरे तर एकदा महाराजांना त्यांनी प्रश्न विचारला होता. आणि प्रश्न असा होता की सांख्ययोग, आपल्याला सगळ्यांना ठाऊक आहे की बाबासाहेब बेलसरे हे तत्वज्ञानाचे प्राध्यापक होते आणि त्यांना हा दुसरा अध्याय जो आहे सांख्ययोगाचा तर तो अध्याय मुलांपुढे समजावून सांगायचा होता. आणि त्यावेळेस तो समजावून सांगताना
त्या ठिकाणी त्यांना प्रश्न पडला की हे इतकं कठीण असलेलं तत्वज्ञान की नैनम छिंदंती शस्त्राणी नैनम दहती पावकः वगैरे, तर हे कसं काय समजावून सांगावं आता या मुलांपर्यंत, कसं काय हे पचनी पडेल यांच्या. आणि म्हणून त्यांना खूप प्रश्न पडला. आणि प्रश्न पडल्यावरती मग त्यांनी महाराजांना विचारलं की मला असा प्रश्न पडलेला आहे की मी आता हे कसं मुलांपुढे हे तत्वज्ञान समजावून सांगू सोप्या भाषेमध्ये. आणि त्यावेळेस मग महाराजांनी उत्तर दिलं होतं की अरे म्हणे अगदी सोपं आहे. आणि बाबासाहेबांना त्यांनी सांगितलं की तरुण मुलांपुढे तुला हा विषय मांडायचा आहे. आणि तरुण मुलांना काय बरं सगळ्यात जास्त आवडतं, तर त्यावेळेस त्यांनी स्वतःच उत्तर दिलं की सिनेमा जो काही आहे तो सिनेमा अतिशय तरुण मुलांना आवडतो. तर आता सिनेमा पाहत असताना नेमकं काय होतं, तर पडद्यावरती सगळ्या तो सिनेमा आपण जेव्हा पाहत असतो तर पडद्यावरती सगळ्या प्रकारची दृश्य जी काही आहे ती दाखवली जात असतात. खूप सोसाट्याचा वारा आलेला आहे, किंवा खूप धो पाऊस पडतो आहे, किंवा खूप ज्वाळा निर्माण झालेल्या आहे, अग्नी भडकलेला आहे वगैरे, अशी अनेक दृश्य जी काही आहे ती त्या पडद्यावरती दाखवले जातात. पण ज्याप्रमाणे त्या पडद्याला काही सुद्धा होत नाही, म्हणजे तो त्या कसा असतो तर त्याच्यापासून पूर्ण निसंग असतो. त्याच्यावर सगळं दाखवलं जातं पण त्या पडद्याला काहीही सुद्धा होत नाही. हे जसं आहे अगदी त्याप्रमाणे त्यांनी सांगितलं होतं की अगदी त्याचप्रमाणे आत्मा नावाचं तत्व जे काही आहे किंवा ब्रह्म नावाचं तत्व जे काही आहे, त्या ब्रह्म नावाच्या तत्वावरती हा सगळा मायेचा खेळ जो काही आहे तो मायेचा खेळ चाललेला असतो. पण ब्रह्म त्याच्यापासून पूर्णपणे निसंग असतं. आणि म्हणजे ह्या दृष्टांतातून हे पटवून घ्यायला आपल्याला खूप त्या मनाने सोपं जातं. आणि तेच समर्थ या ठिकाणी इथे सांगतायत. तर अशा पद्धतीने उपाधी वेगळा असलेला हा परमात्मा, त्याच्यावरती आपल्याला लक्ष सातत्याने केंद्रित करायचं आहे. तुम्हा आम्हाला सतत मायेचा अनुभव आहे. आणि मायेचा अनुभव असल्यामुळे मग मायेपेक्षा ते ब्रह्म कसं वेगळं आहे हे समजावून सांगताना समर्थांनी मग माया आणि ब्रह्म याचं काय केलंय तर स्पष्टीकरण केलेलं आहे की सातत्याने माया ही विकारी आहे, माया ही बदलणारी आहे, माया उत्पन्न होणारी आहे आणि माया शेवटी नाश पावणारी आहे. आपण त्या ठिकाणी ते ब्रह्म नावाचं तत्व जे आहे ते उत्पन्नही होत नाही, ते नाशही पावत नाही, ते असतचे असे अशा पद्धतीने समर्थांनी त्याचं वर्णन केलेलं आपल्याला दिसतं. आणि त्याच्यासाठी सुद्धा एकदा परमपूज्य काकांनीच छान दृष्टांत दिला होता. आणि तो दृष्टांत असा होता की म्हणे रस्त्यावरनं अनेक गाड्या जात असतात. त्या गाड्यांचं जाणं येणं जे काही आहे ते जाणं येणं सातत्याने चाललेलं असतं. पण तो रस्ता जो आहे तो जसा कसा असतो तर स्थिर असतो. तोही जर का असा फिरत असता तर मग त्याच्यावरनं गाड्या जाणं येणं जे काही आहे ते काय झालं असतं तर अत्यंत कठीण झालं असतं. आणि म्हणून हा रस्ता जो काही आहे तो स्थिर आहे. आणि म्हणून त्याच्यावरती जाणाऱ्या म्हणजे गतिमान तत्व कोणतं आहे तर गतिमान तत्व हे माया आहे. म्हणजे या गाड्या ज्या जातात येतात आहेत त्या काय गतिमान आहे. पण अगतिमान असलेलं जे तत्व आहे ते त्याच्या पाठीमागे स्थिर आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी त्या काय होत आहेत तर गाड्यांचं येणं जाणं जे काही आहे ते चाललेलं आहे. सांगण्याचं तात्पर्य एकच आहे की अशा पद्धतीने आपण सतत आपल्याला जे मायेचं दर्शन होत आहे त्या मायेच्या दर्शनाच्या पाठीमागे अगतिमान असलेलं असं तत्व आहे, स्थिर नावाचं एक तत्व आहे. हे जर का तिकडे आपली नजर आपण अशी दृष्टी हळूहळू हळूहळू विकसित करण्याचा संतांच्या सांगण्याप्रमाणे, हे आपल्याला सगळं संतांनी शिकवलेलं आहे. आणि हे संतांच्या सांगण्याप्रमाणे जर का आपण अशा पद्धतीने सतत काय केलं ती दृष्टी अशी थोडी 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 विकसित करत गेलो तर हळूहळू आपलं स्थिर वृत्ती जी काही आहे ती स्थिर वृत्ती कुठे होईल तर स्थिर असलेल्या तत्वावरती होईल. आणि म्हणून त्या ठिकाणी समर्थांनी इथे तेच सांगितलेलं आहे शेवटच्या ओवीमध्ये माया ब्रह्म निरूपणामध्ये की अरे या संतांचा महिमा बोलावया नाही सीमा. संतांच्या आमच्यावर इतके मोठे उपकार आहेत, श्री गुरूंच्या आमच्यावर इतके मोठे उपकार आहेत की वास्तविक पाहता त्यांच्या त्यांची कृपा जी काही आहे ती खरोखर अपार अशा प्रकारची आहे. त्यांचं महात्म्य जे आहे ते अपार अशा प्रकारचं आहे.
आणि जयाचेनी जगदात्मा अंतरची होय. आणि त्यांनी सांगितलं की ह्या वास्तविक पाहता त्यांच्या कृपेनेच अनंत ब्रह्मांडात व्यापून असलेलं ब्रह्म नावाचं जे तत्व आहे, ते ब्रह्म नावाचं तत्व आपल्या हृदयातच त्याचा अनुभव काय तर येऊ शकतो. आणि म्हणून ह्या दोन्ही यांचा विचार जो काही आहे तो विचार समर्थांनी या माया ब्रह्म निरूपणामध्ये केलेला आपल्याला दिसतो. त्याचप्रमाणे सृष्टिकथन जे काही आहे तर ते सुद्धा मृणाल कुलकर्णींनी अतिशय सुंदर पद्धतीने सांगितलेलं आहे. आणि अनेक शंका शिष्य या ठिकाणी मांडतो आहे आणि त्याची उत्तरं सुद्धा सद्गुरू जे काही आहेत, समर्थ जे आहेत तर ते देत आहेत. तर सातत्याने हे जे काही प्रश्न मांडलेले आहेत की आपला अतिशय गोंधळ होतो या संदर्भामध्ये. तर मग त्याची उत्तरं देताना सुद्धा त्या ठिकाणी सगळी ह्या ज्या काही विभूती आहेत, जसं मन ही विभूती आहे, पण मग हे मन तर नष्ट होणार आहे, मग विभूती कशी ती असू शकेल. तर सगळ्यात पुन्हा मला काकांची आठवण येते आहे की काकाच एकदा बोलले होते या संदर्भामध्ये सुद्धा की मन विभूती आहे. वास्तविक पाहता मन जे आहे ते मुळात आपण आपल्याला सगळ्यांना ठाऊक आहे की मन हे व मनुष्याणाम कारण मंद मोक्ष हो, ते आम्हाला मोक्षाला कारणीभूत असल्यामुळे किंबहुना ते मुळात सत्वगुणी आहे. पण सत्वगुणी असूनही ते रज आणि तमाच्या सान्निध्यात जातं आणि म्हणून ते चंचल होऊन बसतं. आणि म्हणून त्याला इथे भगवंतांनी जे काही विभूती जी सांगितली आहे ती तेवढ्यासाठी सांगितली आहे की एक तर ती मोक्षाला कारणीभूत असणारं असं हे मन आहे की जसं जसं आमचं मन अतिशय आम्ही चांगल्या गोष्टींकडे वळवू आणि सातत्याने अशा पद्धतीने जेव्हा विचार करत राहू तेव्हा ते शुद्ध शुद्ध आणि शुद्ध होत राहील. आणि शुद्ध होता होता म्हणजे शुद्ध झालेल्या त्या मनाला किंवा बुद्धीलाच शुद्ध असलेल्या तत्वाचा वेध घेण्याची क्षमता निर्माण होते. आणि म्हणून इथे भगवंत मन ही माझी विभूती आहे असं सांगत आहेत. किंबहुना पिंपळ वृक्ष सुद्धा जो काही आहे तर त्या पिंपळ वृक्षाच्या संदर्भामध्ये सुद्धा की पिंपळ वृक्षाचे जे अत्यंत उपयुक्त असणारे जे गुण आहेत त्या गुणांनुसार भगवंतानी इथे त्या पिंपळाला काय म्हटलेलं आहे की माझी विभूती आहे असं सांगितलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये ते चैतन्य नावाचं तत्व आहे हा विचार मृणाल कुलकर्णी त्यांनी चांगल्या पद्धतीने सांगितलेलाच आहे. पण या दृष्टिकोनातून या विभूती, कारण जेव्हा विभूती योग भगवंत सांगतात 10व्या अध्यायामध्ये तर तेव्हा त्यांनी अनेक प्रकारच्या त्या विभूती सांगितलेल्या आहेत की हत्ती विभूती आहे किंवा घोडा विभूती आहे, म्हणजे ऐरावत वगैरे त्या सगळ्या, गंगा विभूती आहे, हिमालय विभूती आहे. आता हे सगळं आपल्याला माहिती आहे की हे सगळं काय आहे, पंचभौतिक आहे. मग पंचभौतिक असताना सुद्धा भगवंत तिथे विभूती आहे असं जे काही म्हणताहेत तर त्या एवढ्यासाठी ते म्हणतात की जिथे जिथे श्रेष्ठता आहे, जिथे जिथे दिव्यता आहे, जिथे जिथे भव्यता आहे ते सगळं माझं काय आहे तर त्या माझ्या विभूती आहेत. आणि त्या दृष्टिकोनातून सुद्धा हा विचार आपल्याला त्या संदर्भात पाहता येतो. आणि अशा पद्धतीने या सगळ्या प्रश्नांची उत्तरं सुद्धा समर्थांनी या समासात दिलेली आहे. आणि याच्यावरती आता आणखीन उत्तम प्रकारे अलकाताई मार्गदर्शन करतीलच. त्यामुळे मी आता इथे थांबते, वाणीला विराम देते आणि झालेलं चिंतन सद्गुरूंच्या चरणी अर्पण करते. जय जय रघुवीर समर्थ. धन्यवाद माधुरीताई. नेहमीसारखं तुम्ही वेगवेगळी उदाहरणं देऊन कठीण विषय सोपा करून सांगितलात. मी अलकाताईंना आमंत्रित करते, कारण यावर मी काय बोलणार, माझं ज्ञान किती तोकडं आहे आणि माझा अभ्यास किती तोकडा आहे याचीच वारंवार मला जाणीव होत राहते. अलकाताईंना मी विनंती करते, अलकाताईंनी सुरुवात करा. जय जय रघुवीर समर्थ. ऐकायला येते? हो हो, येत. समर्थांना वंदन करते, श्री गुरूंना वंदन करते आणि माझं चिंतन काही मांडते. कपिल आणि मृणाल दोघांनी अतिशय सुंदर विचार मांडले. पंचदशीचा जो अभ्यास करताय त्याचा परिपूर्णपणे वापर केलेला आहे. आणि हे सगळं करताना समर्थ संप्रदायाची असणारी उपासना आणि त्या उपासनेमुळे सहजता सांगण्यामध्ये जी आहे ती दोघांच्याही सांगण्यामध्ये सहजता होती बरं. ती कुठेही त्या ठिकाणी जाटल्य नव्हतं आणि समजून विषय मांडला. हे दोघांचंही कौतुक आहे.
आता पुन्हा मी काय काय सांगितलं, कारण अतिशय सुंदर सांगितलं कपिलनी पण आणि मृणालनी पण. आरतीताई तुमचंही खूपच छान झालं. माधुरीताईंचाही नेहमीप्रमाणे खूप छान काकांचे विषय देऊन देऊन समजावून सांगितलं. मला आवडलं ते म्हणजे धुक्यामधून मी जाते पण धुकं माझ्यात नाही, की मी सर्वांमध्ये आहे पण माझ्यामध्ये काही नाही, असे सगळे विचार आपण आता ऐकले. तर माया या दोन समासांचं थोडं चिंतन आपण, समग्र चिंतन खूप छान झालेलं आहे, पण एक 10 मिनिटामध्ये मी फक्त त्याचं सार कशासाठी आहे तेवढं आपण थोडं बघू. मायोद्भव समासाचं नाव आहे. मायेचा उद्भव होतो याचा अर्थ माया निर्माण होते, याचा अर्थ जे नाही ते दिसायला लागतं. का दिसायला लागतं? कारण माझं सत्य दर्शन होत नाही म्हणून. हे त्याचं सरळ सरळ उत्तर आहे. पूर्ण वेदांतपर विचार इथे आहेत. मग ही माया आणि ब्रह्म किंवा दिसणारा परमात्मा आणि हे दृश्य जगत हे मी का समजावून घ्यायचंय, हे आधी मुळामध्ये कळलं पाहिजे. यांचं नातं काय? शिवथरगळीमध्ये आदरणीय मोहनाताई चितळे आल्या होत्या. त्यांनी अतिशय सुंदर एक गीत रचले आणि त्या शिवथर गळतीवरच्या त्या गीतामध्ये त्या म्हणतात, प्रपंच परमार्थाचे नाते, प्रपंच परमार्थाचे नाते उमाशंकराचे. पहा, प्रपंच आणि परमार्थाचं नातं उमाशंकरासारखं आहे. तसंच माया ब्रह्माचं नातं उमाशंकराचं आहे. आणि परस्पराविण न भागे पळभरही कोणाचे. एक क्षण सुद्धा दोघंही एकमेकांशिवाय राहू शकत नाही. गृहस्थाश्रमी पांघरे सहज विरक्तिशालीला. जर माया म्हणजे काय, ब्रह्म म्हणजे काय मला समजून घ्यायचं असेल तर या गृहस्थाश्रमामध्ये, या जगामध्ये मी जरी कधीतरी नव्हते, आज आहे, नंतर नसणार आहे, पण माझ्या आतमध्ये एक शाश्वत परमात्म तत्व आहे, ते नित्य आहे, हे जर मला समजून घ्यायचं असेल तर मला अंतरंगामध्ये विरक्ती आणि वैराग्य सहजच पांघरलो पाहिजे. आणि म्हणून गृहस्थाश्रमी पांघरे विरक्तिशालीला. जर विरक्ती असेल तर माया आणि ब्रह्म जे आहे ते मला कळणार आहे. आता लक्षात येईल ब्रह्म म्हणजे काय, माया म्हणजे काय, हे सगळं तुम्ही त्याचं समग्र चिंतन केलं. पण या ब्रह्माचा अनुभव तुम्हाला मला येत नाही. का येत नाही? कारण आम्ही माया स्वीकारत नाही. आम्ही मायेमध्ये राहतो पण मायेचा स्वीकार आम्हाला नाही करता येत. आणि मायेचा स्वीकार जर जाणीवपूर्वक केला ना तर ती माया मला त्या परमात्म्यापर्यंत घेऊन जाते. परमपूज्य मंदाताईने एक सुंदर दृष्टांत दिला होता. मंदाते असं म्हणतात, कल्पना करा की समोर माझ्या गंगा नदी आहे, मला खूप तहान लागलेली आहे आणि मला पाणी प्यायचंय. गंगा नदी आहे, इंद्रियांना गोचर होणारी आहे, याचा अर्थ ती मायिक आहे. ज्याला तहान लागले ती मीही मायिक आहे. आता मला तहान लागलेली असल्यामुळे मला पाणी प्यायचंय. मी कसं पाणी पिणार? पाणी पिण्यासाठी मला पेला तरी पाहिजे, मला कप तरी पाहिजे, एखादं भांडं तरी पाहिजे, अगदीच काही नाही तर मला हाताची ओंजळ तरी पाहिजे. कल्पना करा, मला दोन्ही हात नाहीत, मी पाणी कसं पिईन? तर मला जिभेची पुंगळी तरी करता आली पाहिजे. याचा अर्थ स्थूल दृश्य जे आहे ते भोगण्यासाठी ते मायेचं जे काही स्वरूप आहे ते जर मला प्राशन करायचे पाणी, तर मला उपाधीचा स्वीकार करावा लागतो. तसंच ब्रह्मतत्व जाणण्यासाठी मायेचं समग्र स्वरूप जाणून घेणं आणि मग जाणून घेऊन कपिलनी सांगितल्याप्रमाणे आधी मिथ्या उभारावे, मग त्याची संहारणी करावी. मारुतीबुवांचे आवडते शब्द आहेत. मायेची आधी उभारणी करा आणि मग त्याची काय करा, आता संहारणी करा. आता इथे मायेची उभारणी केली आणि आता संहारणी केली. याचा अर्थ काय काय नाशिवंत आहे ते जाणून घेणं आहे आणि शाश्वत काय आहे तेही जाणून घेणं आहे. आणि हे जाणून घेतल्यानंतर जे विश्वामध्ये अनाकलनीय आहे आणि जे समजत नाहीये, कारण विश्वामध्ये अवकाशामध्ये शक्ती प्रगट आहे ना. आता लक्षात येईल, शक्ती सगळीकडे प्रगट आहे, शक्ती नाही अशी एकही जागा नाही. म्हणतात ते दुसरं उदाहरण देतात, वीज नाही अशी एकही जागा नाही. पण जोपर्यंत पोल नाही, जोपर्यंत त्या टाटाचा मोठा एखादा तिथे घातलेला नाही, एखादा प्लांट घातलेला नाही किंवा एखादी बारीकशी वायर माझ्या घरी आलेली नाही, तोपर्यंत ती वीज माझ्याकडे येणार नाही. वीज आजपर्यंत कोणीही पाहिलेली नाही. विजेचं प्रगटीकरण मी दिवा बघितलाय, मी पंखा बघितलाय, मी फ्रीज बघितलाय, मी हीटर बघितलाय, सगळं बघितलंय. पण हे जे जे काही प्रगटीकरण आहे त्याच्या पाठीमागची शक्ती कोणीही पाहिलेली नाही.
मग आता ह्या शक्तीच्या पाठीमागे तो शक्तिमान आहे. शक्तिमान असणार ब्रह्म किंवा तो परमात्मा, आणि शक्ती असणारे तुम्ही आणि सगळे आम्ही मायेमध्ये येणारे. आता ह्या सगळ्यामधून जर आपल्याला स्वरूप जाणून घ्यायचं असेल तर संतांच्या चरणी जायचं असं सांगितलंय. आणि म्हणून माया ब्रह्माचे विवरण करिता चुके जन्म मरण. किती समर्थ सुंदर सांगतायत. बस माया आणि ब्रह्माचं चिंतन करा. कारण ब्रह्मचिंतन हेच जर ब्रह्मप्राप्तीचं साधन असेल, ते कसं साधन आहे तर संतांचं गेलिया शरण मोक्ष लाभे. मी स्वतः आनंद स्वरूप आहे, माझ्याशिवाय दुसरा परमात्माच नाही असा जर मला अनुभव घ्यायचा असेल तर मला संतांना शरण गेलं पाहिजे. आणि संतांना शरण घ्यायचं असेल तर मला ब्रह्मचिंतन करायचंय. कसं चिंतन करायचं याचं एकच साधन आहे. परमपूज्य डॉक्टर काका आणि मंदाताई नेहमी सांगतात ते एक साधन म्हणजे ब्रह्मचिंतन. आणि ब्रह्मचिंतन म्हणजे कीटक भृंग न्याय. एक फुलपाखरू आहे, फुलपाखराची आळी आहे, त्या आळीला ते फुलपाखरू आपल्या तोंडाजवळच्या मिशीसारख्या अत्यंत टोकदार अशा त्या मिशीने त्या आळीला ती टोचते. टोचल्याबरोबर त्या आळीला वेदना होते. वेदना झाली की ती इतका तिला दुःख होतं. दुःख झालं की मला वेदना देणारं कोण आहे? फुलपाखरू आहे. मला वेदना देणारा कोण आहे? फुलपाखरू आहे. मला वेदना देणारा कोण आहे? फुलपाखरू आहे. वेदना फुलपाखरू, वेदना फुलपाखरू, वेदना फुलपाखरू असं चिंतन करता करता एक दिवस आळीचं आळीपण निघून जातं आणि ती स्वतःच फुलपाखरू होऊन जाते. अगदी तसं ब्रह्माचं चिंतन करता करता जीव साधक भक्त एक दिवस परमात्मे स्वरूपच होऊन जातो. याच्यासाठी मायोद्भव समजून घेणं आहे, याच्याशिवाय बाकी काही नाही. आता नेमकं ते माझ्यापर्यंत आणून पोचायचंय आणि मग त्याच्यासाठी सृष्टिकथन सांगितलंय. आता सृष्टिकथनामध्ये पहिल्यांदा सांगितलं जे आहे ते सत्य वाटत नाही आणि जे नाही आहे ते सत्य वाटतं. याचा अर्थ इंद्रिय सत्य नाहीत पण ती सत्य आहेत असं वाटतं. इंद्रियांच्या आतमध्ये ब्रह्मतत्व आत्मा किंवा परमात्मा आहे पण तो असून सत्य नाही असं वाटतं. म्हणजेच आत्म्याचा असण्याचा जो गुण आहे तो इंद्रियांवरती लादला गेला आणि जे इंद्रिय नाहीत त्या इंद्रियांच्या नसण्याचा जो गुण आहे तो आत्म्यावरती लादला गेला. शास्त्राने सुंदर शब्द त्याला वापरला, अन्यन्योध्यास. एकमेकांचा एकमेकांवरती झालेला अध्यास, अन्यन्योध्यास. आणि त्यामुळे काय सत्य आहे काय असत्य आहे काहीच कळत नाही. आता इथे लक्षात येईल की अन्यन्योध्यासामुळे सत्य काय आहे? खरं तर ब्रह्मसत्य आहे आणि माया जी आहे ती सत्य नाही पण ते नाही तेच सत्य वाटतं. आणि मग आता स्वरूपाचं जे आहे ते स्वरूपाचं ध्यान करता येत नाही. संतांच्या चरणी गेल्यानंतर जे अलक्ष्य आहे तेच आपलं लक्ष होतं. याचा अर्थ ज्याचं ध्यान करता येत नाही, जे अरूप आहे त्या अरूपाचं आपण कसं ध्यान करायला लागतो हेही आपल्याला कळत नाही. आता हा सगळा मात्र अंतरंगाच्या साधनेचा विषय आहे आणि ती साधना जेव्हा आपण बसतो त्याच वेळेला ती घडेल. आणि मग असा हा परमात्मा, असं हे ब्रह्म कसं आहे ते चोरून नेता येतं का? आपल्याकडे संत आहेत, तुकडोजी महाराजांचं एक सुंदर भजन आहे. समर्थ याच ब्रह्माला याच परमात्म्याला समर्थ थोरला देव म्हणतात. आणि मग देवाच्या भाषेमध्ये भक्तीच्या भाषेमध्ये संत आपल्याला समजावून सांगताना तुकडोजी महाराज म्हणतात, देव बाजारचा भाजीपाला नाही र, मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव. देव बाजारचा भाजीपाला नाही र, देव अशानं पावायचं नाही. मग समर्थांनी दृष्टांत दिलाय आपल्याला, पुढे उदाहरण दिले बघा. समर्थांनी दिले, रेशमाचा देव केला तुटला गेला, सोन्याचा देव केला चोरून नेला गेला, मातीचा देव केला त्याला काय झालं पाण्याचा फटका मिळाला आणि तो काय झाला विरघळून गेला. याचा अर्थ एखाद्या धातूचा केला तर धातूला सुद्धा काय आहे त्याला धक्का बसला तर त्याला पोचा आला तोही तुटला गेला. याचा अर्थ ज्याच्या साह्याने देवाची निर्मिती झाली आहे ते सगळं काय आहे तर ते माईक आहे. पण त्या मायेच्या पाठीमागे एक काय आहे तर ते शाश्वत तत्व आहे. आता थोडा माधुरीताईंनी त्याचा सुंदर विचार केला, रस्ता आणि चालणं. पण आपण कधीतरी भूगोलामध्ये गेलोय, लक्षात आलं की कबीरांनी असाच दृष्टांत जात्याचा दिलेला आहे, खालची तळी आणि वरची तळी. आणि शास्त्र त्याच्या पुढे जाऊन म्हणतं ज्या विश्वामध्ये ज्या पृथ्वीवरती तुम्ही आम्ही राहतो ही सगळी पृथ्वी गतिमान आहे. पृथ्वीवरती जे जे आहे ते सगळं गतिमान आहे. पण गतिमान असणारी पृथ्वी एका आसाभोवती फिरते आणि तो आस मात्र स्थिर आहे. आणि असं हे स्थिर तत्व म्हणजेच परमात्मा आहे, तेच ब्रह्म आहे, ते मी आहे. बस त्याचा मला अनुभव घ्यायचा.
मग जे जे गतिमान आहे ते गतिमान मी नाही याचा जर मला अनुभव घ्यायचा असेल तर मग आता ब्रह्म आणि माया वेगळं आहे का? मग विचारांनी हे चिंतन करायचं, वेगळं करायचं. पण माया ब्रह्माशिवाय राहू शकत नाही, ब्रह्म मायेशिवाय राहू शकत नाही. आणि म्हणून ती शक्ती त्याची अभिन्न अशी असणारी शक्ती आहे. मग आता साधक साधना करताना कशा प्रकाराने करतो? काकांची आवडीची पुन्हा ओवी सांगते. ते म्हणतात अमृतमाल अमृतानुभवामधले जर साधक असेल, भक्त असेल तर तो काय म्हणतो? देव देऊळू परिवारू की जे केला कोरुनी डोंगरू तैसा भक्तीचा व्यवहारू कान व्हावा. कैलास लेणं आहे, कैलास लेण्यामध्ये शंकर आहे, भक्त आहेत, हार आहेत, फुलं आहेत, पूजा आहे, पूजेची भांडी आहेत, दिवे आहेत, सगळं सगळं आहे. पण ते एका दगडाशिवाय काही नाही. जर दगडामध्ये हे सगळं आहे तर तुम्ही आम्ही तर चेतन आहोत, तर या चेतनामध्ये हे सगळं विश्व नसेल काय? कारण त्याच पृथ्वीची एक छोटीशी प्रतिकृती तुम्ही आम्ही आहोत. आपले शिक्षक जसा छोटासा ग्लोब आणून शिकवत होते आपल्याला, तसंच आपला जीव जो आहे त्या विश्वाची एक प्रतिकृती आहे असं शास्त्र सांगतात. आणि मग समर्थांनी सांगितले आता माया निरसायची असेल तर विचार करा काय काय नाही. आणि मग आज सृष्टी जी आहे त्याचं चांगलं चिंतन मृणालने केलं, त्यामुळे पुन्हा मी त्या ठिकाणी जात नाही. पण कृष्णाने जे काही सांगितलंय की अश्वत्थ ही माझी काय आहे तर माझी विभूती आहे, तेवढा विचार सांगते की परमपूज्य काका जेव्हा गीता सांगतात तेव्हा ते म्हणतात लक्ष ठेवा की श्रीकृष्ण आमच्याशी बोलतोय. किती रूप श्रीकृष्णाची आहेत गीतेमध्ये. माझ्यासमोर श्रीकृष्णाचे किती रूप आहेत. एक म्हणजे मूर्तिरूप किंवा प्रतिमारूप कृष्ण आहे, एक अवतार रूप कृष्ण आहे ज्याचं जो कोणाच्या उदरी जन्मलेला आहे तो म्हणतो वासुदेव, सर्व विश्व कसं आहे वासुदेवम इति सर्व विश्वम असं तो म्हणणार आहे. त्या वासुदेवाचा पुत्र मी अवतार स्वरूप आहे. यंत्रारूढाने मायाने संपूर्ण विश्व मायेवरती आरूढ आहे हे निर्माण करणारा मी आहे, तेव्हा तोच ईश्वर रूपी आहे. आणि मग त्यानंतर ब्रह्म जे आहे आता जसं सांगितलं जीव ब्रह्म सनातन, हा सनातन असणारं तत्व ब्रह्मरूप कृष्ण जो निर्गुण निराकार आहे. आणि म्हणून एक जड आहे, एक सगुण साकार आहे, एक सगुण निराकार आहे, एक निर्गुण निराकार ब्रह्म आहे. आणि हे निर्गुण निराकार समजवून सांगणारं, या तिन्हीच्या पलीकडे असणारं पण नित्य त्याच तत्वामध्ये रममाण होणारं एक पाचवा जे श्रीकृष्णाचं रूप आहे ते गुरुरूपी श्रीकृष्ण आहे. आता एवढे जर समोर आपले देव किंवा त्या परमात्म्याची स्वरूप असतील, ते ब्रह्मस्वरूपाचे हे टप्पे असतील, तर हे आपल्याला समर्थांना सांगायचंय. आणि हे समजून घेऊन मायेचा बाध करून आपल्याला काय करायचंय तर स्वरूपापर्यंत जायचंय. आणि त्यासाठी हे सगळं समजावून घ्यायचंय. आणि म्हणून माऊलींची पण एक सुंदर ओवी आहे, फार छान आहेत. माऊली म्हणतात संतांच्या चरणी सद्गुरूंच्या चरणी का जायचं? कारण चंद्र तेथे चंद्रिका, शंभू तेथे अंबिका, संत तेथे विवेका असणे की जे. ज्या ठिकाणी संत आहे त्या ठिकाणी विवेक आहे. संत आपल्याला स्वरूप दाखवून देतील आणि त्या स्वरूपापर्यंत नेण्यासाठी संत आणि सद्गुरूच आपल्याला मदत करतात. आणि म्हणून संतांना शरण गेल्यानंतर हा सगळा विचार आपल्या समोर येतो. आणि मग आपण याच मायामध्ये राहतो. हे जग सोडायचं नाही, घर सोडायचं नाही, काही सोडायचं नाही, पण तरी सुद्धा इथे आपण अडकत नाही. आणि आपल्याला जे काही करायचं ते अतिशय आनंदाने करतो, हे अपेक्षित आहे. आणि हा असं अध्ययन होण्यासाठी, हे ब्रह्मचिंतन होण्यासाठी पुन्हा समर्थांना आणि श्रीगुरूंना सद्गुरूंना आपण प्रार्थना करूया. त्यांच्या चरणी ही सगळी सेवा समर्पित करते आणि माझ्या वाणीला विराम देते. जय जय रघुवीर समर्थ. हरिओम तत्सत. धन्यवाद अलकाताई. आपल्या सगळ्यांच्या साधनेसाठी अत्यंत मौलिक असं मार्गदर्शन तुमचं आता या आजच्या निरूपणातून झालेलं आहे. ब्रह्मचिंतन हे एकच साधन ब्रह्मानुभव येण्यासाठीच आहे आणि त्यासाठीच ते साधन कसं करता येईल याची छान तुम्ही संगती लावून दिलीत. मायेचा जाणीवपूर्वक स्वीकार आपण करत नाही आणि म्हणून ब्रह्म अनुभवता येत नाही आणि म्हणूनच मायेचं स्वरूप जाणणं गरजेचं आहे. हे खरं काय विरोधाभास म्हणायला पाहिजे, पण हे किती खरं आहे ते लक्षात आलं की आपण त्या कारण दुसऱ्या किनाऱ्याला जरी जायचं असलं तरी नदी ओलांडूनच आपल्याला दुसऱ्या किनाऱ्याला जायला लागतं. खूपच छान तुम्ही सगळं समजावून सांगितलं. अलकाताई आणि माधुरीताई दोघींचे धन्यवाद. मृणालताई श्लोक घेणार शेवटचा. हो घेते. धन्यवाद.
व्हावी पूर्ण कृपा गुरो मजवरी, प्रार्थित भावे तुला. वारी सर्व अरिष्ट नेऊनिलया, संमोह जो वाढला. अज्ञानांध जनासी मुक्त करुनी, शांती पदी बैसवी. विनती हीच असे न मागत तुझे, भक्ती तुझी ही हवी. सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ.